एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याची चर्चा आहे। अमरावतीमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे। बाजोरिया उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत, तर गोपीकिशन बाजोरिया हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। भाजप आणि शिवसेनेमध्ये त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। अनिरुद्ध, नेमकं काय घडतंय अमरावतीमध्ये? नक्कीच आता पाहिलं तर अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये आता महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। बाजोरिया पिता पुत्र जे आहेत ते अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे आणि बाजोरिया जे आहे ते आता आतमध्ये गेलेले आहे आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्यामुळे आता अमरावतीत महायुतीच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये उभी फूट पडल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नेते बाजोरियांची कशा प्रकारे मनधरणी करतात याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। श्वेता, धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या माहितीसाठी। विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरीची आता चर्चा सुरू झालेली आहे, कारण बाजोरिया पिता पुत्रांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केले।